जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग परिक्षेत्राच्या रावेर तहसीलदार व महसूल क्षेत्रातील निंभोरा सीम तालुका रावेर येथील तापी नदी पात्रातून दररोज रात्री रेती गौण खनिजाची चोरी होऊन महाराष्ट्र महसूल विभागाचे सर्व नियम प्रति वाहन 3000 रुपये हप्त्यात रूपांतरित होऊन प्रशासनाचा महसूल बुडवून अवैध पद्धतीने रॉयल्टी बुडवून वाहतूक सुरू आहे। याबाबत माननीय उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग यांना वेळोवेळी पुराव्यासह मोबाईल व्हॉट्सअॅपवर माहिती देऊनही त्यांनी कोणत्याही प्रकारच्या कारवाईची हालचाल केलेली दिसत नाही। माननीय रावेर तहसीलदार दीपा जेधे यांना याबाबत कळवले असता त्यांनी वेळोवेळी विनाविलंब कारवाईकरिता पथक पाठवले, परंतु पथकातील काही अधिकारी प्रतिवाहनाच्या आर्थिक भागीदारीत सामील असल्याने कारवाई आधीच रेती तस्करांचा फायदा झाला आहे। रात्रभर बेसुमार लुटल्या जात असलेल्या तापी नदीला कोण वाचवणार? हप्ते घेऊन अवैध गौणखनिज वाहतुकीला मौखिक संमती देणारे रावेर नायब तहसीलदार का? मग आर्थिक भागीदारी ठेवणारे प्रांत अधिकारी, अशी चर्चा विटवे व ऐनपूर येथे सुरू आहे। व्हिडिओमध्ये दिसत असलेले हे बोलके पुरावे रावेर महसूल विभागाच्या हप्तेखोरीचे पुरावेत आहेत का, असा सवालही पंचक्रोशीत बोलला जात आहे। शेवट लुटल्या जाणाऱ्या तापी नदीला कोण वाचवणार व प्रशासनाचे होणारे आर्थिक नुकसान कोण वसूल करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे। पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट, रावेर, महाराष्ट्र।